काय दांगडो घाला बुवा काय हो काका सुरुवातच होईन ना भाऊ बोनीन पाहिले दांगडो घालते ना हो जा थोडाफार ते माल खपू दे पावसून म्हणा बोनी होई गे का मग मधमा सैन बी करले मग पहिला मग दांगडो घाल दिना बोलू नका कीर्तनाची मर्यादा आहे विरत बडबड करायचं नसतंय हा काय सांगत होतो काही काही लोक संसारातून अजिबात मोकळे होतच नाही संसार सोडूच वाटत नाही काही काही लोकांना मरण्याच्या वेळेतही संसार सोडत नाही काही काही लोक हा फॉर एक्झाम्पल एक म्हातारा मरण्याच्या दारात होतं यम लागले होते म्हाताऱ्याला जायचं वेळ होती हो म्हाताऱ्याला 2 पोर होते दोघं पोरांनी डॉक्टर साहेबांना बोलवलं डॉक्टर साहेबांनी चेक केलं म्हणले तुमचा म्हातारा हो 12 वाजेला डॉक्टर आले म्हणे 4 वाजेपर्यंत म्हातारा मरतोय म्हणे 4 वाजेपर्यंत तुमना म्हाताराना लेंडर पुसवाय जाईल हा आता नेमकं 2:30-3 वाजणार 2:30-3 वाजले मग त्या पोरे वाटतं की राहतात कवय आपला बाप जाईल आणि कवय आपला कार्यक्रमला सुरुवात करूत बा असं आणि म्हातारा बरोबर 2:30-3 वाजायला असा हात करे पोरेले असं वाटणं आपला बापनी काहीतरी दपाडेले या दोन्ही पप्पाले आपली इशारा दिराय ना असं सांग ना म्हणजे नक्की जाताना बितडा मग काहीतरी दाबेले मोठा दाखला सांगे म्हणे बावड्या आता ना बितडा मोय रे दाखला म्हणे नाही रे मोठा भाऊ आता ना बितडा मोय म्हणे अख्खं बितडं पाठ टाका रुपया सापडणार नाही मोठा म्हणे तुला सांग ना तू ना आई बितड नाही रे पप्पा आता ना सांग ना होती दोन्ही बितडा पाठ टाकात गडना तरी म्हातारानं चालूच होतं नेमकं काय समजायचं डॉक्टर साहेबांना बोलवलं डॉक्टर साहेब माहिती आमचा बाप वारणार आहे मरणार आहे पण ऐका ना 1 मिनिटासाठी बोलले पाहिजे ओ पप्पा याच्यासाठी काही पर्याय व्यवस्था आहे का म्हणला कोणतं बी काम आहे ना दादा असं दकी ऐकीन करू पुरा संसार होत असा चालू व्हॉट्सअपवर भेटेलो रे लपडा आला नाच्या तुटी जात म्हणत की आहे की जोडोर भाऊस विठ्ठल विठ्ठल म्हातारांना असं काही बंद होय नाही डॉक्टर साहेब असले म्हणे डॉक्टर साहेब फक्त 1 मिनिटासाठी महापप्पा बोलले पाहिजे डॉक्टर साहेब म्हणे भाऊ 1 मिनिटांसाठी तुमना बाप बोलीन 1 इंजेक्शन शे म्हातारा अर्धा मिनिट 1 मिनिट बोलू शकस पण ते इंजेक्शन मागडे म्हणे कितला ना म्हणे 40,000 रुपया नाही अरे 40 जाऊ द्या म्हातारा असं सांग राय ना कितलं शेण काय शे देवाय जातील म्हणे 40,000 रुपये देणे म्हाताराला इंजेक्शन देणं म्हातारा बोल का होय ना पोरेशनी विचारा म्हणे पप्पा कुठे शे म्हणे तसं नाही रे भाऊ म्हणे ती बाजूनी वहीन जी म्हणा पाहिजे पीठ गायनी लय जायला तिथली मागेली जात म्हणे कितला येडा पण आहे हो कितला वायबार धंदा आहे हो म्हणजे मरण टाइमले सुद्धा संसार सोडी राहणार नाही काय जगता आलं लोकांना नाही का हो महाराज वेळेवरच सावध झालं पाहिजे वेळेवर कळलं पाहिजे महाराज आता काय करायचंय विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये लोक वेडे झालेत खरं तर मला सांगायला आवडेल आपण ज्या कामासाठी आलोय ना ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय नको तसली कामं करायला लागलोय आपण करू नका समाज दुमत नसेल पण नेमकं काय ना तुम्ही आपण बाजाराला उतरलोय गाडीतून उतरल्याच्या नंतर प्रत्येक प्रकारची शॉप दिसते दुकान दिसते पण बाजार करणं आपल्या हातात आहे एकीकडे मिठाईवाल्याची दुकान पण आहे आणि दुसरीकडे बियर बारवाल्याची दुकान पण आहे कोणत्या दुकानाची पायरी चढायची ते आपल्या हातात विठ्ठल विठ्ठल म्हणून सांगण्या की आपण जन्माला आलोय ना ज्या कामासाठी आलोय त्याचा विसर पडलेला आहे आपल्याला हो ज्या कामासाठी आलोय त्याचा विसर पडलाय आपलं खरं काम काय या मी नेहमी कीर्तनातून उदाहरण म्हणून सांगतो जर एखादी बहीण भावाला राखी बांधायला जाते घरून निघाली माय ताई घरून निघाले तुम्ही राखी बांधायला भावाला जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाहीये बरोबर आहे की नाही म्हणून बोलेल समजी ना बहिणी जो
मागल्या ताईसले सर्वायले समजी राहीन ना, कारण मी एकदम तुम्हाला भाषामा सांगाना प्रयत्न करस, कारण मी स्वतः कानादेश ना असल्यामुळे मला आयराणी सांगाना आवडस. समजी राहा ना, तुम्ही दुडामा राहतात बहिणीसो नको उपाधी नको, तुम्ही मराठीवाला होते असं फॅट गुज जायचं आहे मराठी ना. गावावर आवत हाकलणार काढे रूम करी राहणार तरी माय बापले सांगस माझ्या पोराबरोबर मराठी बोलत जाणार. हो भाऊ, ती बिचारी माय नाक काय शायर आहे ना गेर तिनं मराठी ना काही संबंध नाही, पण हो अंडवरली ब्याई ब्याई ती पोऱ्या नातून सांगे मराठी बोलस. मग भाऊ आताच्या दडे बट भाऊ आताच्या हाय रे आताच्या दडी ती पोऱ्याने बी मराठी तशीच वयच असणार. मग त्या आजी आजोबा जबरदस्ती बोलतस, मग तो बाबा नातूला विचारत भाऊ मी कोणाचा बाबा आहे भाऊ, मग तो आजोबाला सांगत मनाचा आहे रे मनाचा. पुरा भाषाना सत्यानाश करणा लावा. भाषा कोणची काशना, मराठी असो आयराणी असो का हिंदी असो परफेक्ट उतरायला पाहिजे. चंदूबा पंकजबा योगेश दास आहे बरोबर आहे ना, भाषाशी परफेक्ट उतरायला पाहिजे. नाही ते भाषा मग बराच पॉझिटिव्ह बरं, भाषामुळे बरीच पॉझिटिव्ह. मी 7वीला असताना मना वर्गा मित्र बाडू नावना पोरगा होता. बाय युट्यूब मा जास्त मला गाया देतच बट तू घर ना विकत मित्रच नाही विकत फिरत पुरा नीचे म्हणे. पण मी कसा विचार कर लोक पण 60-70 देवाला लाग्यात काय दबा दबाव करा ना सांगायचंच मागाय. भाषाचा परिणाम काय होतो ते सांगतोय. हो कोणती का भाषा मा उतराणं होय ना यज्ञेश बाबा परफेक्ट पाहिजे माणूस. हा ते शाळा 7वीना वर्गामा होतो आम्ही, 6वा पिरियड चालू होता जॉग्रफीना. हो सर शिकाड राहतात आणि मना मित्रले ना टॉयलेटले जाणं होतं. पण आता ते आयराणी मारा शिकणार मतलब खेडागावना पोरे आज मराठी परफेक्ट नाही त्यासनी त्याला सुधरी नाही याला काय म्हणतास असं काय सांगू. मग ते आपला खेडागावना म्हातारा सांगताना झाडा बसायला जावानं परसाकडले जावानं त्यानं फिट होतं ते त्यांना. त्यान पोटमा काही निघणी तो उठना सर शिकाड राहतात म्हणे सर म्हणे काय रे बाडू म्हणे झाडाला जायचं. बाड्या खाले बट आयुष्यभर जाण नाही तू खालबट बाड्या बशी घ्या आखो थोडा टाइम मा काही निघणे म्हणे सर झाडाला जायचे. बाड्या खाले बस शिकणार नाही ना आयुष्यभर जाणं म्हणे खाली बस. बाड्या खाले बट ना तिसऱ्यांदा काही निघणी बाड्या उठना म्हणे सर झाडाला जायचे. खाली बस रे बडव्या आयुष्यभर झाडायचं खाली बस. बाड्या खाली बटना 5 मिनिटं मग पोरे म्हणे सर म्हणे काय रे म्हणे आपला वर्गाना परफ्यूम बदली घ्या म्हणे. काय म्हणे बाड्यांचा डिना कलर बदली घ्या म्हणे सर. बाड्या उभा राहा का रे बडव्या तुला अक्कल आहे का. अरे 7वीचा पोरगा 13-14 वर्षाचा मुलगा तुला सांगायची अक्कल नाही का. नाही म्हणे सर मी ते कधीचा सांगत होतो झाडाला जायचं. अरे त्या झाडाला नाही रागाल म्हणतो ओ काका. भाषा परफेक्ट उनी तर बोलायला अर्थ आहे नाही तर वायबाचाच बरं. विठ्ठल 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 तुम्ही जर का घरून निघालात भावाला राखी बांधण्यासाठी जोपर्यंत माहेरी जाऊन भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. या मध्ये भेटणारे किती नातेवाईक भेटू देत त्यांना भेटू नका असं मी म्हणणार नाही. त्या नातेवाईकांना भेटू नका असं मी म्हणणार नाही, त्यांनाही भेटा. पण जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधायला निघालाय ज्या कामासाठी निघालाय ते काम सक्सेस होत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही. तसंच आपण आलोय ना भगवंताच्या नामचिंतनासाठी, पण नामचिंतनासाठी आल्याच्या नंतर आपण हुकलो आपलं काम, खरं काम होतं विसरलो. खरं काम विसरलो. देवे दिला भजन
3 प्रमाण घेतले आणि तिघही परफेक्ट घेतले. हो, आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, पण आपण हुकलोय. ज्या कामासाठी आलोय त्या कामाचा आपल्याला विसर पडलाय. मी सांगत होतो की भैया, घरून ज्या कामासाठी निघाला, जोपर्यंत ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाहीये. मध्ये कितीही कामं केली तरी ते काही तुमची फेरी सक्सेस झालेली नाहीये. बरोबर आहे ना? मग जर भावाला राखी बांधायला गेलेली बहीण जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तिची फेरी सक्सेस नाही या. तसं तुमचा माझा जन्म हा भगवंताच्या प्राप्तीसाठी या. मधले भेटणारे, त्यात संसार असेल किंवा इतर रिलेशन तुम्ही जे टिकवता, टिकू नका असं मी म्हणणार नाही, पण ते सगळे टिकवा. पण आले कशासाठी होते तुम्ही, ते काम तुम्ही विसरले आणि ते काम करायचं इथं संत सांगतात. ते काम करायला पाहिजे, पण आता आपलं उलट जायचे. ज्या कामसाठी आले ते करतात नाही, नको त्या कामे जास्त मोडतस. फॉर एक्झाम्पल, शेतात जाताना तुम्ही शिदोरी बांधतात ना. ड्युटीला जाताना तुम्ही टिफिन बांधतात, डब्बा बांधतात. डबा मग भाकर कितली बांधतात? 1 भाकर, 1.25 भाकर, 1.5 भाकर. बरोबर आहे ना? आणि भाजी कितली बांधतात? 2.5 बादली, 2.25 बादली. किंवा शेतात जाताना भाकर 1 बांधतो आणि चटणी बांधत असताना किती बांधतो मायाव? 1 चम्मच, 1.5 चम्मच, 2 चम्मच. बरोबर आहे की नाही? मग चटणी इतका संसार करायचा आणि भाकरी इतका परमार्थ करायचा, हा संदेश आहे. आणि त्याच्यासाठी आपण आलोय, पण आपण नको त्या कामे जास्त करतात. मला सांगायला आवडेल, अजून मी मजा आयल नाही शे. मी अजून आड मुल्लान काय ते मेरे फिरायनो अजून माझ वार माकू दिल नाही शे बरं अजून. आणि मन सवय मला माहिती, आडचा चांगलं दाबीन कारण, हा मेरकोर चांगला कारण ना, वावर पाकरास म्हणे. कारण मेरने नुसती तोर लायलोर सुद्धा का वरीस भर तोरने जायना वरण खास माणूस. हा, मेरमा बी गण निघसो, काढणारा हुशार पाहिजे. आणि मन काय चालू आहे त्यावरच के चालू आहे. विठ्ठल विठ्ठल संत सांगून संत गेले. संतांचा संदेश आमचे कीर्तनकार तुमच्यापर्यंत सोडण्याचा प्रयत्न करतात, पण आता आमच्या कीर्तनकारांच्या पिढ्यान पिढ्या खपल्या तरी लोक सुधारायला तयार नाही म्हणाल सुद्धा आहे काही करतात नाही तुम्ही. हो, म्हणजे सुधारणा बी नाही का मग अजून? ऐका, विठ्ठल 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 आपण आलो ज्या कामासाठी त्याचा विसर पडलाय, त्याच्यासाठी एक उदाहरण म्हणून सांगेल, लक्षपूर्वक ऐका. एक वारकरी परिवार होतं. माणूस वारीला निघाला, पोराला सांगून गेला, बेटा मी वारीला चाललाय. म्हणले तुला एक काम करावं लागतं. म्हणले काय? तू रोज देवपूजा करायची, मी येईस तोपर्यंत. म्हणले हरकत नाही बाबा. बाप गेला वारीला, पोरगा देवपूजा करत होता. पहिला दिवस देवदोया, दुसरा दिन देवदोया, तिसरा दिन, चौथा दिन, 5वा दिन उगी घ्या. मायले म्हणे माडीव आई कितला दिन? म्हणे भाऊ तुन बाप पिरी असतो चालेल म्हणे आई. अहो म्हणे रोज ना एक देव दो अपेक्षा असं करस, अख्खा देव एकखटी येरवर लय जाईन, एकखटी दोयलेस म्हणे. अहो भाऊ बटा देवच नका सोडो बांधली ना, येरवर लय घ्या. देव मोक्या करली नात, बादली मा सोड दिनात मोक्या देव, आणि अख्खी बादली पाणी मा सोड दिनी दोर बांधीशनी. ज्या जड देव होतात त्या बादली माराय घ्यात. जड देव म्हणजे तुमना मते, तुमना लंगड्या देव, आमना लड्डू गोपाल. तोच लड्डू गोपाल खंडेरायाच्या सेवेसाठी आलेला यमरोजी प्रधान. तुम्ही त्याला लंगड्या देव म्हणतस. आमना लड्डू गोपालले. लड्डू गोपाल गणपती बाप्पा अन्नपूर्णा ज्या जड देव होतात त्या पाणी माराय घ्यात. ज्या चांदी ना होतात, पत्रा ना होतात त्या पाणी मा तरंगी घ्यात. भाऊनी बादली काढीवर. जड देव बादली मा होतात, जिथला होता तिथला देव बांधली नात. देव बांधेशनी गरुणा देवनं बांधेल ग सोड जसं तसं देवारावर ठी देणं. माय म्हणे पिंट्या अरे त्या देवसले अष्टगंध बुक्का तरी लावणारे. म्हणे माडी. म्हणे काय रे भाऊ? म्हणे देवसले अष्टगंध बुक्का लावायला चालावणे. म्हणे का बर भाऊ? त्यासले सुत होई गे म्हणे. कस काय रे भाऊ? म्हणे बाकी ना देवसनी येर आत्महत्या करली नाही म्हणे. मला
इथला वायबार धंदा आहे. माय रागवायला लागली, बाळा तुला अक्कल आहे का? देवपूजा अशी करायची असते वैरे. माय शिव्या द्यायला लागली. पोरगा म्हणे 8,000 राय नो म्हातारीला कटकात चालीन, त्यानापेक्षा सासरवाडी मध्ये निघ जास म्हणे. सासराकडे निघ्या, सासरवाडी मध्ये निघ्या. सासूबाई देख, सासूबाई देखताच खुश वगे जवाई बापू राय ना. हा जवाई देखील सासूना काय आनंद राह. आमनाच गरमा वातावरण केल्यानं. दुसरीकडे जाऊन कामच नाही ना. आज घर माझा अनुभवी ज्ञान मला. जवळ त्यासले असं वाटत बापरे निसते मनकडे उतर ना पुजानो. आई गाडी बोर्ड लाईन येतच नाही पाहुणा. कोणता बी डेपो मागूच जास आहे. सासूनी जवळ देख तो काहीतरी वेगळा आनंद रास. हो एक ठिकाणी कार्यक्रमला जाय रे तू संदूबा. कार्यक्रमला जाय रे तू. एक म्हैशीतली कोकाई राहीन ती. 3 जोडे चारा पडेल होता. पण तरी कोकाय राही म्हणतो. म्हैस कोकाय का बरं राणी? चारा बी तशी भुकी राही म्हणेन कोकाय राणी. बरोबर आहे बा. नाही इथला चारा पडेल का बा कोकाय राणी? म्हैसने मालकीनले सांगा म्हणतं मावशी आई म्हैस कोकाय राहिनी म्हणतं. का बरं कोकाय राहिनी? चारा बी तशी म्हणतं मग पाणी तरी ठी द्या. नाही म्हणे महाराज. म्हणतं का ब? पाणी नाही ठेवायला चालाव म्हणे. म्हणतं का ब? म्हणे म्हणा जवाई राहणार. मग जवाई यावं म्हैसले पाणी पाजाना काय संबंध? नका म्हणे महाराज पाणी दूध पाणतळ होई जाई म्हणे. ओ म्हणा बापरे. म्हणजे जवाई येवाना कितला आनंद आहे. म्हैसले बिन पाणीने उभी कर ठेवली होती. इथला जीव जवाईच मग काही बाईच ना. तेवढं बरं आहे. धुडामा तशा एक बी बाया नाही त्या. मायच्यान मी आटे ना काहीच सांगावं नाही. काही लोक इथला वायबार धंदा धरायचे. नातं सुद्धा टिकाडता यायला पाहिजे नातं. जर सुनबाई आंडोरनी गाडीवर बशीन जरी अशी निघस ना. काही म्हाताऱ्या दखवव दखव बी कुठे कशी मजानी मुजाडत आणेन बटणी दखवव. आणि तीच गाडीवर जर अंडेर आणि जवाई येतच होती ना मोटरसायकलवर बटीस नाही. म्हातारी दाबावर का पापडे टाके ना. माय हो भिकू हो गंगू दखव माय मन सोनचिडी कशी मजानी बटी नाही राहीन. तुनी सोनचिडी दुसऱ्याने मजाना मुसडानी. मराल टाईमवर चाय भेटी तुले वाय बारले. नातं टिकवता आलं पाहिजे नाही का. हा आता अहो भाऊ सासरवाडी माग्या. सासरवाडी मध्ये गेल्याच्या नंतर सासूबाईनं बघितलं जावाई बापू आले इथं म्हणल्यावर जावाई बापूंना सांगितलं जावाई बापू तुमच्यासाठी स्वयंपाक लावते पण एक काम करा मी स्वयंपाक करते तोपर्यंत. म्हणे काय काय म्हणे मामी काय नाही जावाई बापू मी स्वयंपाक करस तोपर्यंत तुम्ही आमना देवदोय टाका म्हणे. ज्या दांगडोल बेन आता पहिले तोच दांगडा खूप गय पडणार आहे भाऊ म्हणे. त्या दिले दोयलीनं जेवण करली ना आराम करली असं काय. मग सासूबाई म्हणे पाहुणा मी देव स्वयंपाक करस तोपर्यंत देव पूजा करल्या म्हणे. आहो म्हणे आटे भीते तोच दांगडो गुजी घ्या. आता घर जासू ते मायना कटका नाटे राहतो सासू देव दवा लावस जीवच ठेवून आणि आत्महत्या करीन मर जासू म्हणे. अहो भाऊनी जंगलला मार्ग धरा. एक वीर मा उडी मारणार होता तोपर्यंत वीर मालकानं हात धरला म्हणे भाऊ काय करा ना म्हणे मला जीव ठेवून आणि आत्महत्या करी मर नाही. वीर मालक म्हणे अरे येडा अहो अनमोल किंमत ना शरीर अहो एवढा चांगला नरदेव भेटले भाऊ आनंद लिहिले रे जीवन ना मरू नको. तुला काही कामधंदा होत नशी ना कामधंदा करू नको. तुले बिडी काढीस ना शोक होईना ते बी माले सांग. वरीस ना 2 ड्रेस वापरस होई 4 ड्रेस ली दिसू. बिडी काढीसले रोज ना 10-20 रुपये दिसू. तुले 2 टाइम नाही 3 टाइम जेवणले दिसू. काम न दुख लागस काम बी करू नको फक्त मन घरमा बडी बडी देवदोय टाकत जाय म्हणे. हा आपला परमार्थ हो. आणि असा देव करेल असं नामचिंतन करेल भगवान भेटी का. अजिबात अपेक्षा ठेवायची नाही. विठ्ठल हॅलो हॅलो विठ्ठल विठ्ठल काही काळवेळ असतो जीवनाचा काही वय मर्यादा असते. बाई जन्माला आल्याच्या पासून 25 वर्षापर्यंत काय नियम आहेत. 25 ते 50 पर्यंतचे काय नियम आहे. 50 ते 75 पर्यंतचे काय नियम आहे. पुढचं आयुष्य भेटलंच तर पुढचं आयुष्य कसं खर्च करावं हे भागवतामध्ये दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल हॅलो हॅलो काही काळ वेळ नंतर माणसानं बदलाव आणला पाहिजे स्वतःमध्ये. फॉर एक्झाम्पल कैरिया आत्ताचं उदाहरण सांगतो. झाडाला लागते तेव्हा एकदम छोटीशी आहे. तिला आपण कापून खातो तर वय कच्ची कैरी आंबट बरोबर. त्याच कैरीला झाडाला लागून राहू द्या
थोड्या दिवसाच्या नंतर पिकते, म्हणजे परिवर्तन होतं. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा परिवर्तन महत्वाचं आहे आणि परिवर्तन झालं पाहिजे. त्याच्यासाठी हा संदेश मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि जर परिवर्तन झालं देवाच्यासाठी, जो भक्त झाला त्याच्याबद्दल इथं आमचे तुकोबाराय स्तुती करतात. पण ती स्तुती सांगायच्या अगोदर मला सगळ्यांचा परिचय द्यायला आवडेल की भाई कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी ठरेल होतं ते माझ वावर आवत उभं कर सुबा असं. कीर्तनासाठी उपस्थित आमचे सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतायत, दोन्हीही मृदंगाचार्य ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र गुजरात MP गाजवला, ते आमचे यज्ञेश बाबा, इकडे आमचे मयूर बाबा. यांच्या पक्वाजाचा हात असा चालस ना महाराज, मला जरा असं वाजणार म्हणणार चांगला राहणार ना, मन पुरं चित लाग जा असा जीव करत ना. मी काही एक गिअर मारली वाटेल आणि बाकीना देखतच ना काय दिवस आला मस्त अंगाला राहणार. बाकीना उभं व्हायचं काय करा ना भाऊ, बट अनुभवलीच नाही उभा आहे मी. लोक काय काय सांगतील, काय सांगताय बाकीना ती इथला नीत राहताना बाकीना म्हणे महाराज पहिले गोंधळ करे म्हणे, असा सुद्धा सांगतात. बाकी काय करलीच त्याच. अरे मी चांगला खानदानी श्रीमंत ना पोरे आहे रे, 48 एकर ना मालक ना पोरे आहे ना मी रे. हा माझा छंद आहे, मी भगवंतासाठी काही करतो. भगवंताच्यासाठी करायला मी अजिबात लाजत नाही. राहिली तुमची जाऊ द्या गोष्ट, आमच्यातले राहणारी माझी टिंगल करतात तरी त्या कुत्राशने वर्ष लागत नाही. कारण मला माहिती भगवान अगर मेरे साथ में है तो मुझे दुनिया से कोई लेना देना. आणि ज्या दिवशी भगवंत तुमच्या सोबत आहे ना, त्या दिवशी बुकणारा कुत्रा आपोआप आडा पड जातस. विठ्ठल विठ्ठल जीवन जगायचं असेल ना. हा मी यांचा परिचय देताना सांगतो की मी नेहमी चांगले वाजवणारे असलात की मी नाचत राहतो. दादासाहेब, योगेश दादासाहेब, मी नाचत राहतो. कोणी कितला का किडा पाडेना. आणि किडा पाडणार तरुण भाऊ संदीप दादासाहेब या किडा पाडणारच नाही वर्षे अजिबात लागणार नाही. तरुण भाऊसले आपला कीर्तनमा संदेश बरं का, तुम्हाला दाखला किंवा मोठा भाऊ बोल राय ना असं हक्कातही सांगत. काही काही पोरे घाबरी जातच, हिंमत सोड देतच. विठ्ठल 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 काही काही दादा नाव ठेवणाऱ्यांना घाबरून काहीच करत नाही. दादा नाव ठेवणाऱ्यांच्या नादी जर लागलात ना तर जीवनात सक्सेस होणार नाही. ते नाव ठेवणारे त्यांचं कामच आहे. हा त्यात ना बिन पगारल्यावाना आपलं पाप दोय काढतस. त्याचले ड्युटी करू देऊ आपण, त्याच ना वर्ष लागू नये. एखादं गली आली मा एखादं एरिया मा ना पोरग जर काही करायला निघणार ना, आबासाहेब एखादं तरुण पोरग जर काही करायला निघणार ना, आठेपटा काका चांगला आहेत बिचारा, पण काही काही 50 नि पुढेला 60 ला पुढला वयल वयल डबा यमन बातकुल. एखादं पोरग जर काय करायला निघणं का या दोन म्हातारा बट्टस नाही रे तात्या भाऊसाहेब ना पोऱ्या येड आणगत काय बी कर राज भाऊ. आखो तात्या पानूजी जड तर झाले रे येड आहे साला. ते दोन्ही किडा पाडतस आणि तो पोरगा सक्सेस होय ना का या दोन्ही त्यान दारमा जात. बावड्यो पेडा बिडा कवे काढ राहणार गु कायले तर किडा पाड राहता का रे. जीवनात सक्सेस व्हायचं असेल ना तर नाव ठेवणाऱ्यांच्या नादी लागू नका महाराज, सक्सेस होतो माणूस. हो हा असे लोक असल्यावर जमतंय आपल्याला. कीर्तनासाठी जे गायनाला साथ करतात माझे फेवरेट माझे बंधूच आहेत. अजून असं रीतशीर माहीत नाही आमले, पण त्याच ना मते मी बराच त्याच ना ते मोठा माझे तिघही बंधू म्हणजे माझे चंदू बाबा असतील वारुडकर जे गायनाला उभे आहेत. ते नुसते गायनाचार्य नाही कीर्तनकार आहेत. आमचे पंकज महाराज एक तासकर सध्या त्यांचा मुक्काम धुळ्यामध्येच आहे. त्यांच्या बाजूला आमचे दादाश्री योगेश महाराज बदानेकर आहेत. आमचे विनेकरी बाबा वारुडचे आहेत. सगळे भजनी मंडळ निमडाड्याचे भजनी मंडळ, अरे वा क्या बात आहे. निमडाडेकर सगळी भजनी मंडळ. साऊंड सिस्टीमचे मालक, साऊंड सिस्टीम छान आहे. वाजवणारे म्हणणारे महाराज लोक चांगले आहेत. कीर्तनासाठी उपस्थित बरेच लांबून लांबून लोक आलेले आहेत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे
बाभुर्द्याचे समाधान दादासाहेब आहेत. अजून मला जीवापाड प्रेम करणारे माझे संदीप दादाश्री दादासाहेब पण आहेत. खरं तर यूट्यूब चॅनलचे 6-7 कॅमेरा चालू शेत. नाव कोण लिहू माल सुधरी राहिलं नाही. हा आता समजा तुम्ही 6 जण शेतच, मी कोणतं चॅनलनं नाव लिहू मला सांगा. प्रत्येक कीर्तन माझ्या 7-8 जण राहतच. आता नवीन बदलत राहतं. नावे बी ध्यान राहत नाही. बाकीना ठिकाणी नामा दादा बऱ्याच ठिकाणी चुकायचं असं मागा गैरसमज करजात नका. सर्व वाजता नावे लिहिणार असं समजत नाही. ते बाकीना असा विचार करतील 1-2 जण नाव लिहाय गे शेलगाव रे ते बी चिकनाच नाही झालं. लोकेशले काय आणि समजा बटास ना नावे लिहायला गोतो ना बसेलवालाच ना. नेमका 2 तास तरी जातील. तुम्हीच सकाळी चावशात नेमका रातले कीर्तनकार होता का बाट होता ते संबंध नाही. नुसता नावे वाचे म्हणून तुम्ही आलेले सगळ्या श्रोत्यांना साष्टांग प्रणिपात. ज्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं ते म्हणजे आमचे आबासाहेबांचे चिरंजीव आमचे सनीदादा साहेबांनी मला कॉल केला. म्हटले बाबा काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा माता पित्यांचं दर्शन घडलं. खरं म्हणजे आजची तारीख माझी सुरतमध्ये होती. मित्रपरिवाराचं आयोजन होतं निलगिरीमध्ये. त्यांना मी समजवलं की भैया माझ्याच घरचा कार्यक्रम आहे, माझ्या मावसाकडेच कार्यक्रम आहे आणि मी कधी खोटं बोलत नाही. जे खरं आहे ते सांगस. कारण खोटं बोला मग कशी जातच लोक आपल्यापेक्षा पुढे येतच. हो या चॅनलवाला 6 येतात. चोरीदपी मोबाईलवाला 1001 होती ना ते. आणि बट आपल्यावर प्रेम करणाराच राहता असं थोडीशी. बाकीना किडा पाडणारा बी राहत त्यास. हो तुम्ही जवळ चांगलं करायला निघत तसं लोकेशन चांगलं ध्यान मारत नाही. तुम्ही चुकनात कुठे यावर जास्त ध्यान राहत. लोकेशन पुरा कपडा पांढरा राहू द्या. पांढरा कपडा दिगाव नाही असले पण एखादा काळा दाग पडेल राहणार ना आवर्जून ध्यान तडे जास्त काळा दाग आहे असं नाही का. तसं माणूस चुकला ना त्याच्यावर लोकांचं लक्ष असतं. पण मला माहिती आहे बसेलच मग बठा लोक चांगला आहेत व फक्त ते हां विजू भैया दिनू दादासाहेब आमचे प्रवीण भैया विकास भैया प्रवीण दादा हां असं बस माझं हां नंदूभाऊ नाम नाही ते वही घे ना ते घर नाही ते हरी विठ्ठल 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 भक्ता ऐसे जाना जे देही उदास. भक्ताचं विठ्ठल 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 नका. सुरुवातीला सांगितलं की काळवेळ असते आणि माणसाने काळवेळनुसार बदलायला पाहिजे. जसं कैरी आंब्यात परिवर्तन होतं तसं जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. महाराज आपलं आयुष्य जगलं गेलंय ना. जसं राजा दशरथाच्या जीवनामध्ये महाराज एक पांढरा केस दिसलं राजा दशरथाला वाचलं की आपण कुठंतरी आता संसाराचा त्याग केला पाहिजे आणि संसारातनं आपण संन्यास घेतला पाहिजे. तसं प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं सावध झालं पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपण आयुष्य खर्च केलं पाहिजे. त्याच्यासाठी सांगतो भगवंताच्या चरणाशी आपलं आयुष्य खर्च करायचंय. भगवंताच्या चरणाशी जर जायचं असेल तर त्याच्यासाठी देवावरही तेवढा दृढ भाव असला पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये संकट आल्याच्या नंतर संकटाला कवटाळण्यापेक्षा आपण भगवंतावर विश्वास ठेवला पाहिजे. भक्त कसा असला पाहिजे एका मिनिटात पटवतो. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये किती मोठं संकट आलं तरी भगवंतावरचा विश्वास कमी नाही झाला पाहिजे. त्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल म्हणून सांगेल ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आलं. स्वतः राजाची पत्नी होती तारा राणी आणि मुलगा होता बाळ रोहिदास. लक्षपूर्वक ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये परिस्थिती अशी आली. हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात भगवंत आले आणि भगवंतानं मागणी मागितली आणि हरिश्चंद्र राजानं मागणीला होकारही दिला. दिवसा साक्षात साधूच्या रूपात भगवंत आले. भगवंत आल्याच्या नंतर मागणी मागितली साधूबाबांना.
विठ्ठल विठ्ठल विठाला 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 स्वप्नातच राज्यदान केलेला, स्वप्नात राज्यदान केला आणि राज्याच्या सोबत 1000 स्वर्ण मुद्रा द्यायचा शब्द दिलेला. आता साक्षात भगवंत साधूच्या रूपात आलेले हरिश्चंद्र राजाच्या द्वारात, आणि हरिश्चंद्र राजाला सांगितलं, राजे दिलेला शब्द लक्षात आहे ना? म्हणले त्याला जागावं लागेल. म्हणले हो. म्हणले तुम्ही पूर्ण नगरी मला दान केलेली, राज्य दान केलेलं. म्हणले हो. मग आता पूर्ण राज्याचा मालक मी या, हरकत नाही देवा, पण अजून एक शब्द आहे तुमचा. म्हणला काय? 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचा तुम्ही शब्द दिलेला आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतात हरकत नाही. हरिश्चंद्र राजा दरबारात जात आहे, दरबारात जाऊन आता तिजोरीमधनं 1000 स्वर्ण मुद्रा काढायचे आहेत आणि साधूबाबाच्या हातात द्यायचे आहेत. तिजोरीकडे जात आहेत. तोपर्यंत तिजोरीकडे जात असताना साधूबाबांना हाक मारली राजांना. म्हणले राजे काय करायलेत? काय नाही म्हणले, तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे आहेत ना. म्हणले माघारी विरा, अहो राज्य जर मला दान केलंय तर राज्यातले सगळे जे पण असेल ते माझा अधिकार आहे, तुमचा अधिकार नाहीये. राजा म्हणले खरी गोष्ट आहे, जर राज्य तुम्हाला दान केले मग राज्यातली सगळीच इस्टेट तुमच्या, माझा अधिकार नाही. पण देवा साधू बाबा, मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना, मी स्वतः विक्रीला उभा राहतो, माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो, माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो आणि तुम्हाला 1000 स्वर्ण मुद्रे देतो म्हणला. तिघही लोक वाराणसी मध्ये काशीच्या यात्रेला बाजारात उभे आहेत महाराज विक्रीसाठी. बोलू नका पुरी, बोलू नका. विश्वास देवावर किती असला पाहिजे ऐका. काशीच्या यात्रेमध्ये विक्रीसाठी उभे आहेत तिघ लोक. हरिश्चंद्र राजा, त्यांची पत्नी ताराराणी आणि मुलगा रोहिदास, तिघही लोक विक्रीला उभे आहेत. पहिलं ग्राहक लागलं त्या ताराराणीला. ताराराणीला एका बाईनं विकत घेतलं. ठरलेली रक्कम हरिश्चंद्र राजाच्याकडे जमा केली, ताराराणीच्या हात घेतले आणि ताराराणीला घेऊन जाते हात धरून. तोपर्यंत तिथं बाजारामध्ये एक ब्राह्मण काका उभे होते. त्या ब्राह्मणाचं नाव होतं कौशिक काका. कौशिक काकानं बघितलं, कौशिक नावाच्या ब्राह्मणानं बघितलं आणि ताराराणीला हाक मारली, बेटा तारा कुणाक चालली या? म्हणले काय नाही काका, या बाईनं मला विकत घेतलंय, या बाई सोबत मला जावं लागेल काका, कारण माझ्या पतिदेवानं शब्द दिलेला आहे 1000 स्वर्ण मुद्रे द्यायचे साधूबाबांना, आणि 1000 स्वर्ण मुद्रे देण्यासाठी आम्ही तिघ लोक विक्रीला उभे आहेत. आणि पहिलं ग्राहक लागलं ते मला या बाईनं विकत घेतलं काका, मला या बाई सोबत जावं लागणार आहे. कौशिक काकांनी सांगितलं, बेटा त्या बाई सोबत जा, पर तुला माहिती आहे का त्या बाईनं तुला कशासाठी विकत घेतलंय? म्हणले नाही हो काका, मला नाही माहिती. बेटा त्या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतलंय. ताराराणीच्या डोळ्यात अश्रू, ताराराणी रडायला लागली. काका जीवनात असली घाणेरडी कामं केली नाही काका, व तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला या संकटातून वाचवा ना काका, असली घाणेरडी कामं नाही हो केली कधी. कौशिक नावाच्या ब्राह्मणाने ठरवलं या पोरीचं आपण रक्षण केलं पाहिजे. त्या बाईला थांबवलं. म्हणले या पोरीची जेवढी रक्कम होती तेवढी माझ्याकडनं घे, त्या पोरीचा हात सोड म्हणले. ताराराणीची सोडवणूक करून घेतली. ताराराणीला सांगितलं, बेटा तुला माझ्यासोबत यावं लागेल. ताराराणी कौशिक काकाच्या मागं चालते. तोपर्यंत ताराराणीचा 5 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. 5 वर्षाचा पोरगा माय जाते ते बघून रडायला लागला. महाराज काही दादांना राग येईल माझ्या बोलण्याचा, पण दादा पाया पडून माफी मागतो. मी तुम्हाला इथं कोणाला दुखवायला आलेला नाहीये. होईल तेवढं विनोदात कीर्तन करण्याचा माझा हेतू असतो, सगळ्यांना हसवण्याचा माझा हेतू असतो. पण सत्यता सांगत असताना राग येईल तर येऊ देत, राग आला तर येऊ द्या, पण मी सत्यता मांडायलाही घाबरत नाही. मी तुम्हाला दुखवण्यासाठी अजिबात बोलत नाही. 5 वर्षाच्या लेकरानं रडावं मायसाठी. बापानं विचारलं, बेटा रोहित अरे काहून रडतोय? त्या 5 वर्षाच्या पोरानं सांगावं, बाबा विक्रीसाठी तुम्ही उभी आहात, विक्रीसाठी माझी माय उभी आहे, विक्रीसाठी मी पण उभा आहे, पण ग्राहक लागलं ते माझ्या मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे. पप्पा बाबा माझ्या मायला कौशिक काका घेऊन जात आहे. मला कोण घेईल मलाही माहिती नाही, आणि माझी माय मला कधी दिसेल? बाबा कदाचित आयुष्यात माझी माय मला दिसेल की नाही माहित नाही, म्हणून मायला कौशिक बाबा घेऊन जात आहे ना. एकदा मायपासून दूर व्हायच्या आधी एकदा मला मायचं दर्शन घ्यावं वाटायलं, म्हणून मी आईला आवाज दिलाय. हो किती वर्षाचं पोरगे, 5 वर्षाच्या पोराला वाटतं मायचं दर्शन घ्यावं.
5 वर्षाच्या लेकराला वाटतं मायला भेटावं, मायचं दर्शन घ्यावं. इथं 30-30, 40-40 वर्षाचे पोरे मायबापांना लात मारायला लागली. काही शोकांती काय महाराज. काही काही गोष्टी पचत नाही समाजाला. अरे हा तोच भारत देश आहे की जिथं बापानं सांगावं बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जाणारा हा माझा हिंदू धर्मातला भगवंत. आणि ते ग्रंथ आपण वाचतोय, मग आपण घेतोय काय. काही काही लोकांना तर बापाचं व्हॅल्यूच नाही, मायचं महत्व नाही. हो, लक्षपूर्वक काय काय तरुण भावांना सांगतो, दादा फक्त विनोद ऐकू नका, माझ्या कीर्तनातून हा संदेश असेल तुम्हाला. जीवनामध्ये एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. माझ्या बहिणींनाही सांगेल, ताई तरुण बहिणींना सांगतो, आजचा कीर्तनकार म्हणून ऐकायचं नाही, तुमचा भाऊ आहे. हो, तुमचा भाऊ बोलतोय हक्काने, लक्षपूर्वक ऐका. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे, तुमचं म्हातारपण सुखात गेलं पाहिजे असं जर वाटत असेल ना, तर सासू सासऱ्यांना सुखात ठेवा. शपथ सांगतो तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हो, तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करा, कारण तुम्ही सासू सासऱ्यांची सेवा करसाल ना, ते तुमचं पोरग बघतंय. फॉर एक्झाम्पल, उदाहरण म्हणून सांगेल, इथं बसलेल्या प्रत्येक बाईला वाटतं, इथं बसलेल्या प्रत्येक माईला वाटतं माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? प्रत्येक बहिणीला, प्रत्येक माईला वाटतंय ना, माझा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे. वाटतं की नाही? वाटतं ना. तुमचा मुलगा बाळ श्रावण झाला पाहिजे असं वाटतं. मग तुमचा नवरा जर श्रावण बाळ बनत असेल त्याच्या मायबापाचा, तर त्याला बनू द्या ना माया. हो, बनू द्या ना. हो, काय काय बाया मायबाप जरी वेगळा राहतस ना, तर ना रूम माका जाऊन बाजूना घर माका जाय ना नवरा, तरी बाकीने बाया आता चिल का. तू त्याला आज आता शिल गायलीशी, थोडा दिन मग तू पोऱ्या बी ऐकी ना, तुला राखेल टाकी शिल गायतो. कारण जुना आपला काना देशच ना म्हणी खूप चांगले आहेत बरं का. हो, आणि मला त्या म्हणी सांगा ना बोलता आवडस. जुना लोकेशनी म्हणे, सुईन मांगे सुलान मांगे, हा जशी करणी तशी बरणी रास. हो, तुम्हाला वाटत असेल माझा पोरगा श्रावण बाळ झाला पाहिजे, तर तुमचा नवरा त्याच्या मायबापाचा श्रावण बाळ होतोय ना, ते बघण्याची दृष्टी ठेवा मायाव. कारण ते तुमचा मुलगा बघतोय की तुम्ही सासू सासऱ्यांचं करताय. तुम्ही सासू सासऱ्यांचं कराय ना, ताई तुम्हाला पोरगा देखच ना, लग्न व्हानंतर त्याला कितली बिघडणारी बायको भेटणे ना, तो पहिले एकच वाक्य वापरी, हे आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा आहे. काय सांगितो? आमना खानदानमा मायबाप वागानी परंपरा आहे. पटस होईन ते राय, नाही ते चालणे जाय. भले लंगोट बांधीन गडवर निघ जाऊ. बाकीनाच सांगतो ते पण पटच बघ, पण तू आला का चमत्कार दा काढतो आज नको सांगत साबर मला. तू डायरेक्ट आमने आवड दिली पाडल्यास नार भाऊजा.